Hello friends, welcome to our Sanskrit Academy digital classes once more, and we are today going to see from English medium English chapter 1.2 self-help is the only way. म्हणजे स्वतः सेल्फ मीन्स स्वतःची मदत आपण स्वतःच ओनली द वे स्वतःची मदत आपण स्वतःच हा एकच मार्ग आहे जो आपण स्वतःचा मार्ग स्वतःच्या अडचणी स्वतःच दूर करतो असा त्याचा अर्थ आहे. दिस इज मीनिंग ऑफ दिस चॅप्टर. लिस्ट द थिंग्स यू डू युअर सेल्फ. काही गोष्टी तुम्हाला लिस्ट करायच्या ज्या तुम्ही करू शकता. इथे तुम्हाला दिलं बघा. व्हॉट डू यू डू इफ यू नोबडी हेल्प्स यू व्हेन यू नीड इट. म्हणजे याचा अर्थ असा आहे दिस क्वेश्चन सेज दॅट जर तुम्हाला कोणीही मदत केली नाही तशा वेळी तशा परिस्थितीमध्ये व्हॉट कॅन यू डू, तुम्ही काय करणार आहात. यू गिव्ह अप, यू क्राय और यू ट्राय युअर सेल्फ. तर दिस इज द बेस्ट वे. यू शुड ऑलवेज ट्राय बट डोंट क्राय. हे आपण वी हॅव लर्न दिस पोएम ऑल्सो इन द बिगिनिंग previous classes. Chalo, okay, we will start this lesson. There was a family of a lark which lived in a cozy म्हणजे आरामात. कोझी म्हणजे आरामात. एक लार्क पक्षी म्हणजे भारद्वाज पक्षी म्हणतो आपण त्याला. भारद्वाज पक्षी हा पक्षी छोटीच असते, चिमणीसारखी असते. स्पॅरो फक्त ह्याच्यात डोक्यावर केस तुरा असतो. देर इज अ फॅमिली ऑफ अ लार्क विच लिव्ह इन अ कोझी नेक्स्ट इन अ फील्ड ऑफ राईप कॉर्न. म्हणजे हा लार्क पक्षी त्याच्या आपल्या कुटुंबात समवेत कुठं राहत होता, आनंदात मजेत राहत होता. म्हणजे एका पिकलेल्या मक्याच्या शेतीमध्ये तो राहत होता. They lived happily with all the bonds of love and affection. Love and affection म्हणजे ह्या सगळं कुटुंब त्यांचं हे जिव्हाळ्याशी राहत होतं. म्हणजे एक जिव्हाळा म्हणतो आपण, त्यांच्यात जिव्हाळा होता, एकमेकावरती ते जीव लावत होत्या. वन फाईन मॉर्निंग द मदर लार्क बिफोर गोइंग टू फाइंड फूड फॉर हर चिल्ड्रन सेड. आता एके दिवशी सकाळी ही जी मदर आई आहे ही अन्नाच्या शोधामध्ये जेव्हा बाहेर गेली. The farmer will come soon to reap this corn, and in that case we shall have to find a new home. त्याच्या पिल्लाने त्याला सांगितलं, आईला सांगितलं की शेतकरी हा लवकरच ह्या शेतामध्ये येईल आणि तो रीप म्हणजे आता मका पिकलेला आहे तो कापणीसाठी येणार आहे असं त्या पिल्लानी तिच्या आईला भारद्वाज पक्षीला सांगत आहेत. सो keep your eyes and ears open today and tell me what you see and hear when I come home tonight. आता ती पक्षी म्हणजे ती मदर लार्क बोलत आहे की मुलांना सांगते कीप युअर आईज ओपन. तुमचे डोळे आणि कान उघडे ठेवा आणि जो शेतकरी आला तर तो काय म्हणाल काय नाही ते ऐका आणि मला जेव्हा मी संध्याकाळी रात्री जेव्हा आपल्या इथं घरट्यात परत येईल तेव्हा तुम्ही मला सांगा. When the lark come home in the evening, she found her family very disturbed म्हणजे फार गोंधळून गेले ते. आणि ते काय झालेला त्यांना बेचैनी झालेली आहे. कुणाला तर त्या लहान पिलांना बेचैनी झालेली होती. हे त्या आईनं पाहिलेलं आहे. ओ मदर, ते बोलले ओ मदर. दे क्राईड आणि ते रडू लागली. वी शॅल हॅव टू लिव्ह धिस प्लेस सून ॲज पॉसिबल. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आपल्याला ही जागा सोडावी लागेल असं त्या पक्षाच्या पिलांनी सांगत होतं. The farmer came with his son to make survey of the field. सर्वे म्हणजे उघडपणे त्याला आपण म्हणतो पाहणी करण्यास तो शेतकरी त्याच्या मुलासमवेत आला होता असं त्या पक्षाच्या पिल्लांनी त्याच्या आईला सांगत आहेत. द फार्मर सेड टू हिज सन द कॉर्न इज रेडी टू कटिंग. म्हणजे त्या मक्याची शेतीचं पीक कापणीसाठी तयार झालेलं आहे. वी शॅल हॅव टू कॉल आवर नेबर्स टू रीप इट टुमॉरो. म्हणजे कापणीसाठी आपण आपल्या नेबर्स म्हणजे शेजाऱ्यांना बोलूया आणि कापणी चालू करूया असं हा शेतकरी आपल्या मुलांना सांगत आहे.
द मदर लार्क हॅव पेशंट हॅव्हिंग द मदर लार्क हॅव अ पेशंट हिअरिंग टू हर यंग वन्स. बघा, द मदर लार्क हॅव अ पेशंट हिअरिंग टू हर यंग वन्स अँड सेड विथ अ स्माइल देअर इज नो डेंजर यट. म्हणजे त्या लार्कच्या आईनं म्हणजे पेशन्स म्हणजे सहनशीलतेने ती लार पक्षी आपल्या पिलांना म्हणाली, अजून पण आपल्याला काही इथे धोका नाही. बी ऑन युअर अलर्ट टुमॉरो ऑल्सो. बी ऑन युअर अलर्ट टुमॉरो. उद्या पण तुम्ही सावध आणि सतर्क राहा. कीप युअर आईज इयर्स ओपन अँड टेल मी इव्हनिंग एव्हरीथिंग दे डिस्कस. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. आता लार पक्षी दुसऱ्या दिवशी बघा असंच झालं. त्या पक्षाला ती आईनं म्हणली तर तुम्ही सावध आणि सतर्क राहा. त्यांनी परत तुमचे डोळे आणि कान उघडे ठेवून ऐका. ते काय डिस्कस करतात म्हणजे त्यांच्यात काय चर्चा होते ते तुम्ही मला संध्याकाळी मी आल्यावरती परत तुम्ही मला सांगा. नेक्स्ट डे इन द इव्हनिंग वेन द लार्क रिटर्न शी फाउंड द लिटिल लार्क टेरेबल म्हणजे भयंकर, टेरेबल फ्रायटन भयंकर घाबरलेल्या होत्या. दुसऱ्या दिवशी ती पक्षी जेव्हा आली घरट्यामध्ये लार्क मदर, द बेबीज ऑफ लार्क वॉज व्हेरी फ्रायटन. वेन वी जस्ट लिव्ह धिस प्लेस बाय टुमॉरो ॲट एनी कॉस्ट. ते म्हणाले उद्या आपण कसल्या परिस्थितीचा आपल्याला जागा सोडावं लागेल. दे क्राईड, ते रडू लागले. आणि द फार्मर हॅड केम हिअर अगेन अँड सेड द कॉर्न नीड टू बी कट ॲट वन्स. आता तो शेतकरी पुन्हा सांगितलं आपल्या मुलांना आता खूप वेळ थांबून चालणार नाही, तर हे आता लगेच आपल्याला उद्या कापणी करावी लागेल. इफ युअर नेबर डोंट कम वी शॅल कॉल आवर रिलेटिव्स. हा महत्वाचा आहे. जर आपले शेजारी आले नाही कापणी करण्यासाठी तर आपल्याला आपल्या कुणाला बोलावं लागेल, आपल्या पाहुण्या मंडळींना बोलावं लागेल. गो अँड टेल युअर अंकल अँड कझिन्स दॅट वी नीड देअर हेल्प्स टू रीप देअर कॉर्न टुमॉरो. जर जाऊन ते शेतकरी आपल्या मुलांना सांगतोय तर जावा तुम्ही आपल्या चुलत्याला आणि चुलत भावांना सांगा की आपल्याला उद्या शेतीची कापणी करायची आहे तर तुम्ही या, असं तो शेतकरी सांगत आहे. द मदर लार्क स्माइल अगेन अँड सेड. परत त्या भारद्वाज पक्षीने आपल्या पिलांकडे बघून हसून ती म्हणा लागली, डोंट वरी माय लिटिल हार्ट्स. ती म्हणली रडू नका. हा पंक्च्युएशनचा भाग आहे बघा. डोंट वरी, काळजी करू नका माझ्या पिलांनो. ती अशी म्हणली. द रिलेटिव्ज ऑफ द फार्मर हॅव देअर ओन क्रॉप्स टू रीप. ते पक्षी म्हणली, ते भारद्वाज पक्षी म्हणलं की त्या रिलेटिव्ह ज्या काही जे नाते आहेत त्याला त्यांचं काम आहे, त्यांना त्यांची शेती कापणी करायची आहे, तर ते इकडे येणार नाही. दे विल गिव्ह प्रायोरिटी टू देअर ओन वर्क. म्हणजे पक्षी म्हणत आहे, ते भारद्वाज पक्षी आपल्या पिल्लांना सांगत आहे की त्यांचे जे पाहुणे आहेत त्याला त्यांची शेती कापणी करायची आहे आणि ते पहिला आपल्या कामाला प्राधान्य देतील. हे महत्वाचं आहे इकडे. बट वी शुडंट बिकम केअरफ्री. वी शुडंट बिकम केअरफ्री. तर आपण काळजी न करता राहणे असेही योग्य नाही. लिसन टू देअर कन्व्हर्जेशन टुमॉरो ऑल्सो अँड लेट मी नो एव्हरीथिंग. तर उद्या परत त्यांच्यामधली काय संभाषण होईल ते तुम्ही ऐका आणि परत मला सांगा, असं ती भारद्वाज पक्षी लॅमार्क, फिमेल लॅमार्क ती सांगत आहे. द नेक्स्ट डे अगेन शी वेंट आउट. परत ती आई जी पक्षी ही परत अन्नाच्या शोधामध्ये बाहेर गेली. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी व्हेन शी रिटर्न इन द इव्हनिंग. परत ती संध्याकाळी जेव्हा परत आली. द बेबी लार्क क्राईड ओ मदर. परत ह्या पक्ष्याच्या पिल्लांनी परत रडून घाई घालू लागले. ते म्हणत होते. द फार्मर सेड टुडे दॅट सिन्स हिज नेबर्स अँड रिलेटिव्स वेअर बिझी इन देअर फील्ड. आता तो शेतकरी म्हणते येऊन बोलत होता तिथे की आज माझे शेजारी आणि माझे जे काही रिलेटिव्ह पाहुणे आहेत ते त्यांच्या कापणीमध्ये शेतामध्ये व्यस्त आहेत. ही हिमसेल्फ कुड कम टुमॉरो टू रीप कॉर्न. आता हिथं महत्वाचं आहे, तो स्वतः उद्या शेतकरी येणार आहे. सो नाव देअर इज नो पॉइंट टू स्टे हिअर एनीमोर. आता हिथं महत्वाचं आहे. तर आता हा धोक्याची घंटा आहे बघा मित्रांनो. तो काय म्हणलेला आहे, त्या चॅप्टरचं नाव देखील असंच आहे, नाव रीप. सो नाव देअर इज नो पॉइंट ऑफ टू स्टे बिकॉज ही हिमसेल्फ इज कमिंग टुमॉरो. ही हिमसेल्फ इज कमिंग टुमॉरो.
उद्या तो स्वतः कापणीसाठी येणार आहे. इन दॅट केस सेड मदर लार. आता अशा परिस्थितीमध्ये ती भारद्वाज पक्षी आई ही फिमेल पक्षी आहे, ती काय म्हणते मग आपल्या पिल्लांना, वी हॅव टू बी क्विक. आता आपल्याला पटकन करावं, आता आपल्याला उशीर ठेवून चालणार नाही. लेट अस लिव्ह धिस प्लेस विदाउट एनी डिले. डिले म्हणजे उशीर न करता आपल्याला ही जागा आता सोडावी लागेल. आय एम सेइंग धिस बिकॉज आय नो. आता ही पक्षी म्हणत आहे, ती फिमेल लार्क इज टेलिंग दॅट आय नो इफ समवन डिपेंड्स ऑन अदर टू डू हिज वर्क इट विल नेवर बी डन. म्हणजे हिचा अर्थ महत्वाचा आहे, जर आपलं काम आपण दुसऱ्यावरती निर्भर असो तर ते काम कधीही होणार नाही, असं ती पक्षी म्हणत आहे. हा मुद्दा महत्वाचा आहे. जो दुसऱ्यावर अवलंबला त्याचा कार्यभार संपला, असा त्याचा अर्थ होतो. बट वन्स ही टेक अप हिज वर्क इन हिज ओन हँड अँड इज डिटरमाइंड टू डू इट himself, there is no power on the earth that can stop him for doing it. म्हणजे इथं बघा काय म्हणलेलं बघा, जर तो शेतकरी मनात आणलेला आहे माझं काम मीच स्वतः करणार आहे, तर पृथ्वीवरती अशी कुठलीही शक्ती नाही की ताकद नाही ते त्याला अडू शकत नाही. म्हणजे आपलं स्वतःचं काम आपल्यालाच करायचं आहे, ह्याचा अर्थ इथं असा होतो. सो हाऊ दिस इज द राईट टाइम व्हेन वी मस्ट लिव्ह दिस प्लेस. आता ही वेळ आलेली आहे, तो शेतकरी स्वतः येतोय, म्हणजे आता आपल्यावर पण वेळ आली की आपल्याला हे शेत सोडून जायचं आहे, ही जागा आपल्याला सोडून जायचं आहे. इंडीड, खरोखरच. म्हणजे बघा इंडीडचा अर्थ होताच खरोखरच. इंडीड सेल्फ हेल्प इज ऑलवेज प्रिफरेबल टू अदर हेल्प्स. म्हणजे स्वतःचीच मदत करणे हे स्वतःलाच आपल्याला प्रिफरेबल, मोर डिस्क्रायबल और सुटेबल, आपल्याला योग्य असतं. म्हणजे आपलं काम आपणच करणं हे योग्य आहे. दुसऱ्यावरती आपलं काम सोपवून बसणे, त्याच्या भरोश्यावर बसणं तर आपलं काम होत नाही, असं या चॅप्टरचा अर्थ होतो. ऑल ऑफ द स्टोरी तुम्ही समजू शकता. जो आपला कार्यभार दुसऱ्यावर अवलंबला त्याचा कार्यभार संपला, असं त्याचा अर्थ आहे. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर याचा एक्सरसाइज मी तुम्हाला पीपीटी मध्ये देईन, त्याचे क्वेश्चन आन्सर तुम्ही लिहून शकता. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.